हॅलो मित्रांनो, उद्या निफ्टी कुठे जाऊ शकते आणि आपल्याला काय ट्रेड मिळू शकते ते बघूया. आणि जसं कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओ सांगितलेलं की ह्या लेवलच्या खाली जात असेल तर मी माझी एंट्री घेईन. तर मी माझे 2 लॉट कॉल सेल केलेत आणि त्याच्यावरती कॉल बाय हेजिंग पण केलेत. सो तुम्हाला मी माझी पोझिशन पण दाखवीन आणि त्याचा सध्या मॅक्स लॉस आहे 6,000च्या आसपासचा. तर तो मी कसा मी पहिले सुरुवातीला 3,000 करीन आणि त्याच्यानंतर मी तो कसा नो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये त्याला कन्वर्ट करीन ते मी तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला मी तुम्हाला स्टॉक मार्केटवरती माझ्या पोझिशनचा पे ऑफ चार्ट दाखवतो. अगर तुम्ही इकडे बघत असाल तर मी 23,550चा कॉल सेल केला आणि 443च्या प्रीमियमला म्हणजे डीप इन द मनी मध्ये केला आणि 23,450चा कॉल बाय केला, म्हणजे त्याला हेजिंग केला जेणेकरून मला एक मिनिमम एक फिक्स लॉस मला व्हायला पाहिजे. सो तुम्ही बघत असाल पहिले सुरुवातीला एस्टिमेटेड मार्जिन 47,000च्या आसपास मार्जिन लागला आहे. मॅक्झिमम प्रॉफिट आहे 14,000 आणि मॅक्स लॉस आहे 5,900. ओके, आणि आता माझी सध्याची पोझिशन 1200 रुपये मायनस आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही 500 रुपये मायनस का 440 रुपये आपण मायनस करू, म्हणजे माझा मॅक्झिमम लॉस हा 5,500. तो 400 का प्लस आहे ते तुम्हाला पोझिशनमध्ये जाऊन सांगेन. पण अगर आता तुम्ही पे ऑफ चार्टमध्ये बघत असाल तर मी सध्या एक रेड झोनमध्ये, बरोबर. सो रेड झोनमध्ये आणि मला ग्रीनमध्ये यायला तर मार्केटला ॲटलिस्ट 150 पॉईंटची मुवमेंटम करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला माझी एक्झॅक्ट मी कुठे माझे लॉट ॲड करेन, पी कुठे ॲड करेन ते तुम्हाला सांगेन. तर मी तुम्हाला आता माझी रिअलवाली पोझिशन दाखवतो. तर तुम्ही आता बघत असाल तर टोटल मला 845चा लॉस झालेला आहे आणि पोझिशन बघत असाल तर टोटल माझी एंट्री चालू आहे. जे मी तुम्हाला स्टॉक मार्केटवरती दाखवलं तेच एंट्री चालू आहे आणि जे तुम्हाला सांगतो 400 रुपये प्लस झालं आहे ते 23,500चा कॉल दिसत असेल तुम्हाला, तिकडे मला 420चा प्रॉफिट झाला आहे. तो मी एक्झिट का केला ते तुम्हाला सांगतो. कारण जो तुम्ही प्रीमियम बघत असाल तर तो 125च्या आसपासच्या प्रीमियमला घेतला आणि तो खूप छोटा प्रीमियम होता हेजिंगसाठी. कारण मग एक माझा मॅक्झिमम लॉस जरा जास्त वाढला असता, त्यामुळे मग ती पोझिशन लगेच स्क्वेअर ऑफ करून 23,450चा मी कॉल बाय केला लगेच 161च्या प्रीमियमला. ओके, त्यामुळे आता जो आपला 5,900चा जो मॅक्स लॉस आहे तो आता झाला आहे 5,500चा. ओके, आणि 5,500 वरून आता मला सुरुवातीला 3,000चा लॉसवरती आणायचा अगर माझ्या अगेन्स्टमध्ये मार्केट गेलं तर, आणि मग त्याच्यानंतर हळू करत मला ती स्ट्रॅटेजी ती नो लॉस करायची. ओके, आणि समजा इन केस माझ्या साईडने मार्केट गेलं तर जो 15,000 मॅक्स प्रॉफिट आहे त्याच्यावरती उद्या समजा माझ्या साईडने मार्केट जात असेल तर मी अजून 2 लॉट कॉल ॲड करीन, कॉल सेल करीन. तर माझा हा मॅक्स प्रॉफिट 15,000 प्रॉफिट आहे तो कन्वर्ट होऊन 17 ते 18 किंवा 19,000च्या आसपास आपल्याला मॅक्स प्रॉफिटसुद्धा दिसू शकतो. ओके, आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचा आवाज अगर कमी येत असेल तर मला ॲटलिस्ट कमेंट करून सांगा, कारण मी स्वतःचे व्हिडिओ जास्त बघत नाही त्यामुळे मला एवढं माहिती नाही की आवाज कमी येतो की जास्त येतो. सो तुम्हाला अगर कमी येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर आता आपण बघूया उद्या निफ्टी कुठे जाऊ शकते ते. निफ्टीचा मी तुम्हाला सुरुवातीला डेली टाईम फ्रेमपासून सांगतो. अगर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती बघाल तर त्याने ऑलमोस्ट 4 रेड कॅन्डल बनवले, बरोबर. 1, 2, 3 आणि 4. सो उद्या कदाचित एक ग्रीन कॅन्डल बनवायचा चान्स आहे थोडा. सो मी तुम्हाला माझी पहिले तुम्हाला सांगतो की मी माझी ॲडजस्टमेंट कुठे करणार आणि का करणार ते. ॲडजस्टमेंट मी सुरुवातीला करणार, हे बघा, इथून त्याने एक प्राईस ॲक्शन बनवत आहे, हाय प्राईस ॲक्शन बनवण्यावरती जात आहे. तर जसं ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल तर मी माझे काही लॉट्स ॲड करीन, पीचे किती ॲड करीन आणि काय ॲड करीन ते तुम्हाला उद्या सांगेन कोणत्या स्ट्राईक प्राईसचे ते. तर मी इकडे ॲड करीन आणि मॅक्झिमम जो 6,000चा प्रॉफिट आहे 3,000वरती आली सुरुवातीला. ओके, आणि आपण उद्या इंट्राडेला काय करू शकतो ते तुम्हाला सांगतो. इंट्राडेला जसं की मी तुम्हाला हाय लेवल दिलेला, या लेवलच्या खाली मार्केट कुठेही ओपन होत असेल तर पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2 लॉट 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला SLR सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, आणि अपसाईडचं मी तुम्हाला मुवमेंटम सांगतो, पण क्वांटिटी अर्ध्या करा. जिथे तुम्ही 2 लॉट डाऊन साईडला मारत असाल तर अपसाईडला फक्त 1 लॉट मारा, म्हणजे कंटिन्यू जेवढे तुम्ही मारत असाल त्याच्या कम्प्लिटली हाफ करा क्वांटिटी. एंट्री ह्या लेवलच्या वरती ही जी 15 मिनिटाची कॅन्डल दिसते या कॅन्डलच्या वरती अगर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपल्याला पहिला टार्गेट हा सुद्धा मिळू शकतो. ओके, कारण अगर ही मुवमेंटम इकडून ब्रेक केलं ना, ह्या मुवमेंटम नंतर एक आपल्याला एक क्विक मुवमेंटम मिळू शकते. सो अगर हा ब्रेक होत असेल 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली वरती तर आपण एंट्री घेऊ शकतो. क्वांटिटी अर्धी, मॅक्झिमम एकदाच एंट्री घ्या, कारण अगर इथून त्याला ब्रेक व्हायचं असेल आता, कारण त्याने ऑलमोस्ट अगर तुम्ही बघितलं असं एकदा ब्रेक केला आहे, 2दा ब्रेक केला आणि आता तो तिसऱ्यांदा ब्रेक करायला तयार आहे. सो अगर त्याने ब्रेक करत असेल तर मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या आणि आपला टार्गेट हा इथपर्यंतच ठेवा. कारण इथून मार्केट हे
मोस्टली साईडवेज तरी होऊन जाईल किंवा मग रिव्हर्स तरी होईल. कारण का तुम्ही बघत असाल एवढी मोठी रेड कॅन्डल बनली असेल ना तर तो डायरेक्ट ब्रेक नाही करणार. सो मॅक्झिमम इथपर्यंत एंट्री ठेवा, प्रॉफिट ठेवा आणि त्याच्यानंतर त्या दिवसासाठी ॲटलिस्ट पोझिशन बंद करा. कारण वरच्या साईडला मार्केट किती वरती जाऊ शकतं ते सांगू शकत नाही. कारण त्याला मल्टिपल सपोर्ट्स त्याला मिळणार. इकडे एक सपोर्ट मिळणार आहे, एक इकडे सपोर्ट मिळणार आहे, परत ह्या लेवलला एक सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे जास्त मोठा ट्रेंड घ्यायचा अपेक्षा करू नका. सध्या तरी अप साईडला, डाऊन साईडला आपण मोठा ट्रेंड बघू शकतो. आणि अप साईडला कधी बघायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेन. पण सध्या तरी माझी पोझिशन आहे ती तशीच डाऊन साईडची असेल. आणि समजा एकदम मोठा गॅप डाऊन झाला तर माझी पोझिशन ती प्रॉफिटमध्ये जाईल. तर मी माझी कॉल सेल केव्हा करणार ते तुम्हाला सांगतो. जोपर्यंत मला डायरेक्टली गॅप डाऊन ओपन होऊन त्याने ग्रीन कॅन्डल बनवायला चालू केली तर मी माझे लॉट ॲड नाही करणार. पण अगर गॅप डाऊन ओपन होऊन अगर तो रेड कॅन्डल बनवायला चालू करत असेल तर मी माझे काही कॉल सेल ॲड करीन. ओके. आणि जो मॅक्झिमम 15,000चा प्रॉफिट आहे तो मी 18,000पर्यंत नक्की घेऊन जायचा प्रयत्न करेन. ओके. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.